3 जुलै रोजी जेव्हा माझी हकालपट्टी पक्षातून करण्यात आली त्या दिवसापासूनच मी अशांत होतो. मनाला खूप वेदना झाल्या. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी फोन करून सांगितलं की शुद्धीपत्रक जारी केलेलं आहे आणि तुमची हकालपट्टी आम्ही माघार घेतलेली आहे. त्यानंतर 2 दिवसांनी मी आणि जिल्हा प्रमुख शरददादा सोनवणे आम्ही शिवसेना भवनमध्ये जाऊन आदरणीय उद्धवजी आणि इतर 6 नेते त्यांची गाठ घेतली आणि मी माझी नाराजी त्यांच्याकडं स्पष्ट शब्दामध्ये सांगितली की 18 वर्ष पक्षाशी प्रामाणिक राहून फक्त आणि फक्त नवीन मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं सोशल मीडियावर, या कारणास्तव माझी हकालपट्टी होते, हे काय मला पटण्यासारखं नाही. पण सगळ्या शिवसेना नेत्यांनी आणि आदरणीय उद्धवजींनी समजूत काढली आणि मनाला बरं वाटलं. चला आता ठीक आहे, हरकत नाही, नव्यानं कामाला सुरुवात करू. पण मनात रुखरुख होतीच. पण त्याच बैठकीमध्ये जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार घडला. तो म्हणजे आदरणीय शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं, शिवाजीराव, तुम्ही पुणे लोकसभेमधून लढायची ती तयारी करा. मी साहेबांकडे बघितलं. साहेबांनी सुद्धा त्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि सांगितलं की शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपण सगळे बरोबर असल्यामुळं ती जागा जिंकून यायला आपल्याला अडचण येणार. शरददादांनी तिथं प्रश्न मांडला की उद्धवजी, तसं जर असेल तर सध्याचे सिटिंग खासदार जे आहे शिरूरचे, त्यांना जनतेमध्ये तसं फिरायचं नसतं. मग त्यांना अतिशय सोयीचं आहे पुण्यात राहून तिथून त्यांनी लढवावं आणि शिरूरची जागा आम्हाला सोडावी. पण संजय राऊत म्हणाले ते ऐकत नाही. त्यानंतर दादांनी विचारलं की आता आमचं नक्की भवितव्य काय. तर ते म्हणाले, तुम्ही राष्ट्रवादी बरोबर जुळवून घ्या. आम्ही प्रस्ताव मांडला दोघांनी की साहेब, राष्ट्रवादी बरोबर जुळवून घेण्यापेक्षा आपण 288 ठिकाणी नवीन सगळे उमेदवार स्वबळावर उभे करू. यश अपयश जे येईल ते आम्हाला मान्य राहील. आम्ही पराभूत होऊ, आज पडू पण उद्या जिंकून येऊ. पण ते म्हणाले ते शक्य नाही, आपल्याला राष्ट्रवादी बरोबर जायचं. आता हे सगळं झाल्यानंतर ज्या पक्षाबरोबर मी गेले 20 वर्ष एक हाती संघर्ष करतोय, ज्या पक्षानं शिवसैनिकांना संपवण्याचा घाट घातला गेल्या 15-20 वर्षात, त्यांच्याबरोबर हातमिळवणी करायची. जेव्हा हे सरकार स्थापन झालं त्यावेळेला आम्हाला वाटलं आता मुख्यमंत्री आमचे आहेत. आम्ही 15 वर्षे जो संघर्ष केला तो संघर्ष आता कुठेतरी थांबेल. मुख्यमंत्र्याच्या अधिकाराची पावर आम्हाला, विकास निधी मिळेल, सन्मानानं आम्हाला ह्या जिल्ह्यामध्ये जगता येईल. पण गेले 3 वर्ष काय झाले तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. पदोपदी वेळोवेळी जिथं शक्य होईल तिथं शिवसैनिकांना आणि शिवसेनेला नामोहरम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केला. याची तक्रार वेळोवेळी वरिष्ठांच्या कानावर घालण्यात आली. शिवसेना सचिव असतील, शिवसेना नेते असतील, खासदार असतील, परंतु आम्हाला कुठलाही न्याय मिळाला नाही. सगळ्यात ज्वलंत आणि मनाला वेदना देणारं उदाहरण म्हणजे खेड पंचायत समिती. 14 सदस्यांच्या असलेल्या पंचायत समितीमध्ये 8 सदस्य शिवसेनेचे, 1 हाती सत्ता आपली, 4 राष्ट्रवादी, 1 भाजप आणि 1 काँग्रेस. असं असताना सुद्धा शिवसेनेनं, आपलं राष्ट्रवादीने
दहशतीच्या जोरावर आमिष दाखवून दमदाटी करून आपल्या 6 सदस्यांना फोडलं आणि आमदारांच्या बंधूंच्या रिसॉर्टवर खडकवासला या ठिकाणी तिथं नेऊन लपवलं. त्यातल्या 4 जणांनी फोन केला सभापती पोखरकर आणि बाकी लोकांना. त्यातले लोक आपले तिथं गेले. झटापटी झाली दोन्ही बाजूनी. यांनी त्याला मारलं, त्यांनी त्याला मारलं. किरकोळ स्वरूपामध्ये मारहाण झाली. मुख्यमंत्री आमचा, परंतु आमच्या सगळ्या 15-20 लोकांना जेलमध्ये टाकण्याचं काम राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, आमदारच नव्हे तर वरपर्यंत प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री सगळ्याच्या संगनमतानं शिवसेनेच्या लोकांना आतमध्ये टाकण्याचं काम केलं. 6 महिने माझा सभापती तिथं आतमध्ये होता, जेलमध्ये. दिवसाआड त्याचे कुटुंब इथे यायचं. टेबलावर डोकं आपटून सांगायचे, रडायचे, आम्हाला न्याय द्या, बाहेर काढा. आपले मुख्यमंत्री आहेत. आम्ही अनेक वेळा तिथे जाऊन आलो, न्याय मिळाला नाही. न्याय आणि विधी खातं मुख्यमंत्र्याकडे असून सुद्धा आमच्या सभापतीला बेल मिळाली नाही. गुन्हा काय लावला? 307. जखमेचं सर्टिफिकेट आजही सुद्धा या केसमध्ये नाहीये. डॉक्टरचं सर्टिफिकेट नाहीये. पण खोटा गुन्हा लावला. सगळी यंत्रणा राष्ट्रवादीने कामाला लावली आणि शिवसेनेला संपवण्याचं काम केलं. मी त्यावेळेला फोटो शेअर केले होते. हे सगळे लोक म्हणायचे की आमचा काही संबंध नाही. जयंत पाटील म्हणायचे संबंध नाही, अजित पवार म्हणायचे काही संबंध नाही. सभापती आतमध्ये असताना आमचे 6 सदस्यांना घेऊन दिलीप मोहिते, जयंत पाटील आणि अजित पवारांच्या ऑफिसमध्ये गेलेले फोटो मी शेअर केले, मुख्यमंत्र्यांना पाठवले. हे बघा, हे सगळं त्यांचं ठरवून झालेलं आहे. तरी त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. 6 महिन्यानंतर कसा आम्ही आमच्या सभापतीने लोकांना जामीन मिळवून दिला हे आमचं आम्हाला. गेली 2.5 वर्ष झाले तुम्ही. ऐका ना, मला बोलू द्या. हे एक कारण झालं. माझ्या मतदारसंघामध्ये मी निधी मागायला मुख्यमंत्र्याकडे गेलो. मुख्यमंत्र्यांनी ग्रामविकासच्या निधीतलं पत्र संबंधित सचिवाला सांगितलं की ना 4.5 कोटी रुपयाचा निधी या यादीप्रमाणे. पत्र सचिवाकडे गेलं. सचिवानं सकारात्मक प्रस्ताव तयार केला. हसन मुश्रीफला पाठवला. मी त्या खात्याचे मंत्री हसन मुश्रीफना जाऊन भेटलो. त्यांना सांगितलं. ते म्हणाले हो, तुम्हाला मी निधी देतो. 2 महिने, 4 महिने, 6 महिन्यानंतर मला सांगतायत की शिवाजीराव, तुमच्या मतदारसंघामध्ये माझे राष्ट्रवादीचे 4 आमदार आहेत, त्यामुळं तुम्हाला निधी देता येणार नाही. मी त्यांना म्हणालो ठीक आहे ना, 4 आमदार जरी असले तरी निधी एकाच आमदाराच्या मतदारसंघातला आहे, आंबेगावचाच आहे. आणि वळसे पाटलांनी नाही म्हणावं तर मी माघार घेतो. नाही म्हणे, नाही देता येणार. परत मुख्यमंत्र्याकडे गेलो. मुख्यमंत्री म्हणाले आपण बैठक घेऊ. ते अजूनही बैठक घेऊ. सांगण्याचा मुद्दा की जिथं जिथं शक्य होईल तिथे तिथं शिवसैनिकांना त्रास हा कंटिन्यू होत गेला. जेव्हापासून मी खासदार झालो तेव्हापासून आजपर्यंत 2004 ते 2022 18 वर्ष रोज सकाळ संध्याकाळ मला एक कलमी कार्यक्रम, सकाळी ह्या पोलीस स्टेशनला, दुपारी त्या पोलीस स्टेशनला, दिवसातले 10 फोन. शिवसैनिकांना अत्याचार होतोय, त्यांना त्रास देऊ नका हे सोडवण्यासाठी तहसीलदार कार्यालय, कलेक्टर सगळ्या ठिकाणी कुठं म्हणून राष्ट्रवादीने आमची अडवणूक केली नाही. इतक्या वर्षाचा लढा दिला. बैलगाडा शर्यती चालू झाल्या. त्यांनी केविलवाना प्रयत्न केला श्रेय घ्यायचा. ठीक आहे म्हटलं, हरकत नाही. बैलगाडा शर्यती चालू झाल्या. माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. पहिली शर्यत मी लांडवडी या ठिकाणी ठेवली. त्यांनी तयारी पाहिली की मोठ्या प्रमाणात होतोय. राष्ट्रवादीला ते मानवलं नाही आणि लांडेवाडीची शर्यत पुन्हा बंदी आणली. सांगितली होणार नाही. 1 जानेवारीची शर्यत बंद केली. 4 जानेवारीला सांगलीमध्ये शर्यत चालू झाली आणि आम्हाला सांगितलं की महिनाभर तुम्हाला काही करता येणार. फक्त आणि फक्त शिवसेनेला डोकं वर काढून द्यायचं नाही. त्या राष्ट्रवादीच्या दबावाला शिवसेना बळी पडली. शिवसेना त्यांच्या बांधणीला बांधून ठेवली. ठीक आहे, हे सगळं मान्य.
इतक्या तक्रारी इकडं सगळं काय म्हटलं, ठीक आहे, काय हरकत नाही. जेव्हा संजय राऊत इथं आले ती ह्याच ठिकाणावरून बोलले होते की शिवाजीराव 2024ला लोकसभेत पुन्हा दिसतील. सगळ्या मतदारसंघामध्ये नवचैतन्य पसरलं, सगळेजण खुश झाले. मला बोलून घेतलं, शिरूर नाही बरं का पुणे लोकसभेतून लढायची. मी राऊतांना म्हटलं, राऊत साहेब सोडावं लोकसभा, शिरूरही नको मला, पुणे नको, मला माझ्या मतदारसंघामध्ये ताकद द्या, शिवसैनिकांचं संरक्षण करण्यासाठी ताकद द्या, मला लोकसभेची गरजही नाही. साहेबांना पण सांगितलं, मी उद्धवजींना बोललो आहे, की दोघांना मान्य आहे मी बोललेलो, की नका देऊ मला खासदारकी, मी खासदारकीसाठी नाही आहे, मी खासदार नसलो तरी जरी मला महाआघाडीचा महाविकास आघाडीचा निधी जरी नाही मिळाला तर केंद्र सरकारच्या नितीन गडकरींना मी जाऊन भेटलो तर त्यांनी मला जवळजवळ 5-6 कोटी रुपयाचा निधी दिला, 2 वेळा दिला. सांगण्याचा उद्देश की माझं काम चालूच राहिलं. माझ्या माध्यमातून जेव्हा मला डायबिटीस आहे, माझं पाठीचं दुखणं आहे, मी दिवस रात्र पावसामध्ये फिर, इकडं वादळ आलं तिकडं जा, त्या कुटुंबाला मदत कर, यांना मदत कर, त्यांना मदत कर, कोरोना काळामध्ये 3-4 ट्रक धान्य वाटणं कर, ही सगळी कामं मी करत राहील. म्हणून मी राऊतांना म्हटलं की ते नाही, मला शिवसैनिकांना त्रास होते, त्यासाठी आम्हाला काहीतरी ताकद द्या ना तुम्ही सरकारची, नका खासदारकी देऊ. पण नाही म्हणून आपल्याकडे देण्यासारखं काहीच नाही. ठीक आहे, आम्ही तेही समजून गेलो, जाऊ द्या, हरकत नाही, त्यांच्या काय मजबुरी असतील. पण जेव्हा हे सगळं झालं आणि माझी हकालपट्टी झाली, काय गुन्हा केला होता मी? मला माझ्या पक्ष नेतृत्वानं विचारायचं, मी काय गुन्हा केला होता? ह्या जिल्ह्यामध्ये, ह्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा खासदार निवडून येणं स्वप्नातली सुद्धा गोष्ट शक्य नव्हती. मी जनतेच्या आशीर्वादाने शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडून आलो. आणि एक अभिनंदनाची पोस्ट टाकली म्हणून तुम्ही माझा हकालपट्टी करताय. अरे 3-3 टर्म राहिलेल्या खासदाराची तुम्ही हकालपट्टी करताय. तुम्ही विचारायचं मला कुणीतरी, नाही उद्धवजींना वेळ, मला विनायक राऊतांनी विचारायचं, मला कुणीतरी विचारायचं तुम्ही का केलं असं. आदल्या रात्री मी उद्धवजींची फोनवर बोलतोय, साहेब आमच्या मतदारसंघातली सगळी लोक येत आहेत, मला जमणार नाही कारण माझा जनता दरबार आहे. साहेब म्हणाले काही हरकत नाही, पण तुमची पोस्ट मला आवडली नाही, मी हर्ट झालो. म्हटलं साहेब मला नाही वाटत मी काही चुकीचं केलं. नूतन मुख्यमंत्र्याचं अभिनंदन करणं हे चुकीचं असेल तर मला नाही वाटत मी चुकीचं केलंय. नाही म्हणे ठीक आहे, हरकत नाही, मला एवढं सांगायचं आहे की तुमच्याबद्दल गेले 20 वर्ष पक्ष सोडणार जाणार म्हणून अफवा येत होत्या, पण तुम्ही कधी गेले नाही. पण ज्यांच्याबद्दल मला खात्री होती जे कधी जाणार नाही ते गेले. पण तुमचा अभिमान मला अजूनही आहे. बरं वाटलं. सकाळी पाहतो तो अकालपट्टी, 2 तासांनी पाहतो तो अकालपट्टी मागं घेतली. म्हणे चूक झाली, अनावधान झालं. सामना पेपरमध्ये अश्मी बातमी येते ती परत माघार घेतली जाते, म्हणे अनावधानच झालं. संजय राऊत तिथले संपादक आहे ना, कोणीतरी विचारायचं होतं काय झालं, घेतली माघार. पण माघारी घेतल्यानंतर जखमीवर मीठ चोळायचं सांगता तुम्ही, पुण्यातून लढा. मी तुम्हाला आठवण करून सांगतो, 2009ला ही आघाडीची आता झाली महाविकास आघाडी, ही 2009ला होणार होती. ती फक्त आणि फक्त शिरूर लोकसभेमुळे अडली. त्यावेळेला लोकसभेला शरद पवार आणि संजय राऊत या दोघांमध्ये ठरलं, उद्धवजींना सांगून लोकसभेमध्ये आघाडी करायची आणि शरद पवारांना पंतप्रधान करायचं. दिल्लीमध्ये बहुसंख्यक खासदार त्या आघाडीतून दिल्लीला पाठवायचं असं ठरलं. नव्यानं लोकसभा मतदारसंघ झाला होता. मी साहेबांची वेळ घेतली. नवीन मतदारसंघात शिक्रापूर या ठिकाणी मोठी सभा घेतली. महिनाभर तयारी करतोय. 8 दिवस अगोदर मला फोन आला की नाही साहेब येणार नाही, सभा कॅन्सल करा. मी म्हटलं मी कशी कॅन्सल करू? 1,500-2 हजार गाड्यांना मी ॲडव्हान्स दिला. लोक बुक झाली सगळं. मिर्लेकर नार्वेकर म्हणाले ते माहिती नाही, तुम्ही राऊतांना भेटा.
दुसऱ्या दिवशी सकाळी राऊतांना जाऊन भेटलो. ते म्हणाले या तुमचीच वाट पाहत होतो. शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी फायनल झालेली आहे, फक्त शिरूरच्या जागेवरून अडल्या. पवार साहेबांना शिरूरमधून उभं राहायचं आहे, मग तुम्ही मावळमधून लढा. म्हटलं राऊत साहेब, ती जागा त्यांना द्या, मला तिकीट द्या किंवा नका देऊ, पण ही सभा होऊन जाऊ द्या ना. ते म्हणाले नाही, पवार साहेबांचं असं म्हणणं आहे की आपली युतीची बोलणी चालू आहे, मग आढळरावांना दौरे कॅन्सल करायला सांगा, उद्धवजींना दौरा कॅन्सल करायला सांगा. म्हटलं माझी त्याला पण तयारी आहे, पण परवा जुन्नरला, परवा दुपारी शिरूरला असे दौरे पवार साहेबांचे जे चालू आहेत ते कॅन्सल करा. मग माझा पण कॅन्सल करतो. राऊत साहेब म्हणाले पवार साहेबांना कसं सांगणार, ते नाही ऐकणार. म्हटलं मला कुठे गृहीत धरू नका. मग मी आलो उठून बाहेर आणि 10 मिनिटात मला परत मातोश्रीहून फोन आला की सभेची तयारी करा. सांगण्याचा उद्देश काय की ही युती त्यावेळेलाच होणार होती. 1 महिन्यानी नोव्हेंबर महिन्यात खोटा 307चा केस दाखल करताय आणि हे सगळं आमचे मुख्यमंत्री असताना होत आहे. मग जेव्हा अशा प्रकारचा निर्णय झाला त्यावेळेला आम्हाला वाटलं की आम्ही हा निर्णय घेतोय. हा निर्णय का आम्हाला काही पाहिजे, आम्हाला खासदारकी पाहिजे, आमदारकी पाहिजे म्हणून नव्हे, तर आम्हाला राष्ट्रवादी नको आणि शिवसैनिकांना स्थैर्य आणि संरक्षण पाहिजे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. हकालपट्टीची पहिली बातमी नेमकी कुणामुळे आली होती, काय ते लक्षात आलं का? नाही, ते आता सामनामध्ये आली आहे. सामनाचे संपादक संजय राऊत आणि हकालपट्ट्या ह्या मुख्यमंत्र्यांना सांगितल्याशिवाय होणारच नाही. हो, उपनेत्याची ज्यावेळेला हकालपट्टी होते ती काही संजय राऊत किंवा यांच्या याच्यावर होते असं नाही ना. हा सगळ्यांनी म्हणून निर्णय घेतलेला आहे. उद्धव ठाकरेंनाही माहित होतं. हो, त्यांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी इथून कार्यकर्ते गेले त्यावेळेला सांगितलं होतं. दादा, रामदास कदम आज मगाशी रडले गेले.
आदित्य साहेबांना आदित्य म्हणायची वेळ आतापर्यंत आली आणि ते बोलू नये आदित्य ज्या पद्धतीचे शब्द वापरले जात आहेत त्याच्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाले. काय ह्या भावना आहेत सगळ्या? हो ठीक आहे ना, सगळ्यांच्याच आहे ना. आता 40 आमदारांची सुद्धा त्याच भावना आहेत. असं काय आदित्य साहेबांकडून शब्द वापरले जातात काही असं कदम म्हणतात. ते काय माहिती नाही मला. म्हणजे माझ्या बाबतीत मी एवढं सांगेल, जेव्हा आदित्यजी पर्यावरण खात्याचे मंत्री झाले त्यावेळेला मी त्यांना भेटायला गेलो. म्हटलं की पुणे जिल्ह्यामध्ये खूप अडचण आहे, आमचा खासदार नाही, आमदार नाही, फक्त आपल्याकडे नाही आहे पुणे जिल्ह्यामध्ये, तुम्ही ताकद द्यायला पाहिजे. त्यावेळेला आदित्यजी मला म्हणाले, आढळराव आम्ही काय करणार, तुम्ही पडलात, तुमचा पराभव झाला, आम्ही काय करणार. असा त्यांचा मी शॉक झाला मला. त्याच्यानंतर मी त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटलो नाही, परंतु अनेक पत्रव्यवहार दिले, काय झालं नाही. दादा, तुमची तथाकथित हक्कलपट्टी असेल किंवा माघारी घेणं असेल, त्यानंतर तुम्हाला पुण्याची खासदारकीची ऑफर असेल, हा सर्व प्रकार पाहता शिवसेनेने उद्धव ठाकरे गटाने पुणे जिल्हा राष्ट्रवादीसाठी सोडलाय का असं मला वाटतं. जे करत आलो गेले 3 वर्ष, म्हणजे आजारी असताना मी लोकांमध्ये फिरत होतो, ते सुद्धा आता कंटिन्यू राहणार. मी फळाची अपेक्षा करणार नाही, कर्म करत राहणार. शिवसैनिका नावाने एवढंच करेल की आपण सगळेजण, मी तुमच्या पाठीशी आहे. या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्याकडून किंवा या नवीन सरकारकडनं जास्तीत जास्त निधी आणून विकास करणं आणि शिवसैनिकांना जो होणारा त्रास तो थांबवणं ही माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ते काम करतं. तुम्ही आता 2009चा उल्लेख या ठिकाणी केला, त्यात तुम्ही असं म्हणलं की शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी ती त्यावेळीची युती जी आहे, नेमकं काय ते पंतप्रधान करण्यासाठी हे सगळं चाललं होतं संजय राऊतांचं? म्हणजे मी असा अंदाज काढतो की त्यांना पंतप्रधान व्हायचं म्हणून सगळ्या ठिकाणी उठाव करत होते असेल तसं. ते काही माझ्या दृष्टीने ते महत्त्वाचं नव्हतं की त्यांना उभं राहायचं होतं. इथं शिवसेना आहे, आनंद दिघेंची शिवसेना आहे, ह्या शिवसेनेमध्येच मी आहे. त्याच्यामुळे इथं प्रवेश केला आणि मला काही शब्द दिला नाही, फक्त मी शब्द एवढाच घेतला आहे की माझ्या मतदारसंघासाठी निधी, भरघोस निधी मिळावा. आणि त्यांनी सांगितलं की माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या विकासासाठी नगर विकासाचा 100-125 कोटी रुपयाचा निधी आणि ग्रामीण भागातला वेगळा निधी हे तुम्हाला देईल. खासदार तिकडे चाललेले त्यांना काही मंत्रिपद वगैरे दिली जाणार आहेत ते आता ते ठरवतील. ते म्हणजे शिंदे साहेब आणि भाजप वगैरे सगळे ठरवतील. ते बहुतेक त्यांनी आज पत्र पण दिलेले. आता 1 वाजता त्यांची पत्रकार परिषद लाईव्ह होणार आहे. दादा, पण याच्यात कायदेशीर बाजू आहेत, शिवसेने कोर्टात गेलेली आहे, त्याचं सगळं कसं हे करायला कायदेतज्ञ दोन्ही बाजूने लढतायत. आमच्यापर्यंत विषय नाही किंवा आमची तेवढी कायद्यातलं फारसं ज्ञान नाही आहे. काय होईल ते संघटनेचं काय करणार आहे? आता झालं ना, आता नवीन राजीनामा दिलेला आहे, नवीन संघटनेचं काय ते आता चालू आहे हळूहळू. काल कार्यकारिणी, राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मला घेण्यात आलं उपनेता पद म्हणून. नवीन कार्यकारिणीत ही 7 लोक. तुम्ही जे म्हणालात की लोक अशी चर्चा करतात की आम्ही त्यांना हे केलं, डिच केलं, गद्दारी केली. मी तुम्हाला सांगतो 3 जुलैला जेव्हा माझी हकालपट्टी झाली, सोशल मीडियामध्ये किंवा बोलणारे पोपट काही बोलतात. 3 जुलैचं माझे फेसबुक बघा, त्याच्यावरच्या कॉमेंट बघा, 99.99% कॉमेंट ह्या शिवसेनेला सोडा आणि शिंदे गटात सामील व्हा, हा तुमचा घोर अपमान आहे, हे जवळजवळ 6,000 लोक म्हणत होते. आता तीच लोक काय काय म्हणताय की गद्दारी केली. त्यामुळं फारसं काही गद्दारी आम्ही करत नाही आणि करणारही नाही. शरददादा म्हणाले आता की शरददादा जसे म्हटले की पुढच्या काळात ही युती लवकरच होईल, हे चित्र पाहायला काही होऊ शकतं, आम्ही होईल असं म्हणत नाही. शरददादा, तुम्ही म्हणता का मी पक्षामध्येच आहे, परंतु आज सामना पेपरमध्ये तुमच्या हकालपट्टीची बातमी आली. शेवटी असं आहे, आम्ही शिंदे गटाबरोबर काम करत असताना बाळासाहेबांना आम्ही सांगितलं ना, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर कधीही आमची मान होणार नाही, स्पष्ट आहे. त्यामुळं आम्ही राजीनामा दिला, कालच राजीनामा त्यांना देऊन टाकला आणि सन्मानपूर्वक माझ्या जागेवर दुसरा म्हणून नेमा, हे पण सांगितलं ना. आणि पक्षाला हे पण सांगितलं का हे कठोर मनाने आम्ही निर्णय घेतोय, कठोर मनात दुःख ठेवून, पण आम्ही लढणार राष्ट्रवादी बरोबर, आम्ही भांडणार त्यांच्या बरोबर. तत्वाच्या लढाई द्या, विचारांच्या लढाई द्या. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट जाता सांगतो, सर्व तुम्ही समजून घ्या.
तुम्ही भावनेचा पण विचार समजून घ्या. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्यावेळेस मराठी माणूस जो मुंबईमध्ये उभा राहिला ना, त्या मुंबईचे आम्ही पायीक आहोत. मुंबईमध्ये यांनी पाहिली मुंबई, मी पाहिली, यांनी फुटपाथला भाजी विकली, आमच्या वाडवडिलांनी विकली. आम्ही तुमचेच घटक आहोत, सर्वांचे नातेवाईक आहोत या मराठी मुलकाचे, या महाराष्ट्राचे. मुंबईमध्ये फक्त बाळासाहेबांच्या एका आवाजावर मराठी माणसाची मानताड झाली. आम्ही जगलो तिथं. बाळासाहेबांनी कधीही काँग्रेसला भीक नाही घातली आयुष्यामध्ये, लढले आयुष्यामध्ये बाळासाहेब काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समोर. राष्ट्रवादी नंतर जन्माला आली, पण आधी मूळ काँग्रेस. त्यामुळे त्यांनी शब्द सांगितलेले आमच्या मनामध्ये तो अंतर्मनाला भावलेला आहे, कानमंत्र आहे तो. काही झालं तरी राष्ट्रवादी समोर किंवा काँग्रेस समोर आपण त्यांना झुकायचं नाही, त्यांच्यापुढे हातताल टाकायचं नाही, आम्ही टाकणार नाही. हे चाललंय भांडण, घरातलं भांडण आहे ना. एकनाथ शिंदे काय किंवा उद्धवजी काय, घरातलं भांडण आहे ना. याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट घ्यायचं कारण काय? आम्हाला नाही इंटरेस्ट. आम्हाला सर्वसामान्य शिवसैनिकांच्या भूमिकेशी आम्ही संलग्न आहोत. आम्ही कुठली मागणी केलेली नाही, ना एकनाथ शिंदे साहेबांकडे ना कुणाकडे. राजकारणाची जे काय उद्या होईल ते होईल, परंतु आजच्या मिथला विकास थांबलाय. तुम्ही पाहिलं काल बारामतीला सगळ्या नगरपालिकेचा एक फंड फक्त संपूर्ण बारामतीला गेला. या पद्धतीची लोकशाही कुठे असते का? अशा पद्धतीची कुठे कामाची पद्धत असते का? 200 रुपयाच्या दरोडा टाकल्या नारायणगावमध्ये. 200 रुपयाच्या दरोड्याची केस कधी होऊ शकते का? 6 महिने आतमध्ये टाकले त्या लोकांना. राष्ट्रवादीने ही कोणती भूमिका आहे काम करण्याची? आम्ही काम केलं, यांनी 15 वर्ष काम केलं, मी 5 वर्ष काम केलं. आम्ही असं कधी पक्षपात केलं का की हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, तो शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, तो भाजपचा कार्यकर्ता आहे, तो आरपीआयचा कार्यकर्ता आहे? हे काय चाललंय? कुठं चालली लोकशाही ही? त्यामुळे ही लोकशाही अशा पद्धतीची ना बाळासाहेबांना मान्य होती ना आम्हाला मान्य आहे. उद्धवजीबद्दल आदर आहे, आदित्य साहेबबद्दल आदर आहे. त्यांनी आमचं काम काही प्रमाण केलं, काही नाही केलं, ठीक आहे, हा पक्षाच्या अंतर्गत भाग आहे. परंतु ज्या वेळेला आम्हाला सांगितलं जातं की राष्ट्रवादीशी जोडून घ्या, आम्ही कुणाचा प्रचार करायचा? ज्या लोकांशी आम्ही इतक्या वर्ष भांडलो, पराभव केला, आमच्या कार्यकर्त्यांनी लाट्या घाल्या, केसेस घेतल्या, बायका पोरांना सोडून जेलमध्ये बसते, अशा लोकांना काय सांगायचं? त्यांच्या व्यासपुढे आम्ही जातो, त्यांच्या टाळ्या वाजवा. आम्हाला हे जमणार नाही. त्यामुळे हिंदुत्वाची लाईन व्यवस्थित आहे. कार सेवेच्या बाबतीमध्ये ज्या लोकांनी आपला जीव गमवला, तिथं बाळासाहेबांनी आपले उच्चार ठेवलेले. आणि मला सांगा, कोर्टामध्ये जाऊन सुद्धा बाळासाहेबांनी विचारलं, कार सेवेमध्ये तुमचा शिवसैनिक होता, तुमचं काय म्हणणं आहे? त्यावेळेला बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं, माझा शिवसैनिकांनी जर तिथं जाऊन ते काम कृत्य केलं असेल तर मला त्याचा सार्थ अभिमान. स्पष्टोक्ती ही माणसाच्या समाजातल्या व्यवस्थेचा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे, आणि ती स्पष्टोक्ती आमच्याकडे सुद्धा आहे. आणि उद्धवजींना तोंडावर धाडसाने बोलणारे आम्ही 2 माणसं आहेत. आम्ही तातडीने बोललो, म्हटलं साहेब राष्ट्रवादीची युती तोडा आणि 288 जागेवर विधानसभेवर आपले आमदार उभे करा. काय होईल? फार पडतं, पराभव होईल, एकदा होईल, 2दा होईल, पण पुन्हा आपण निवडून जाऊ, पुन्हा आपले सगळ्यांच्या आपला भगवा जोमामध्ये पडकेल. या लढाया अंतर्गत आहेत, त्या होऊन जातील, परंतु सर्वसामान्य माणसाला अंतर आम्ही देणार नाही. या संपूर्ण सगळ्या गोषवारा असा आहे की आम्हाला, मला सांगा, तुम्ही म्हणता की या लोकांची तुम्ही सगळी मंडळी आज शिवसेना सोडली, उद्धवजींना सोडलं, हातलपट्टी केल्यावर साहेबांचा सन्मान ठेवून दुसऱ्या दिवशी गेलो कोण? शिवसेना भवन कोण गेलं? 2 तास कोण बसलं तिथं साहेबांबरोबर? प्रति आदर आहे. आजही उद्या कुठेही भेटले तर त्यांच्यावर प्रति आदर प्रचंड आहे. पण बाळासाहेबांच्या विचारधारेला आम्ही मुठमाती देणार नाही. कदाचित हा विचार फापरलाय, साहेब आमचे चुकलेत हे सांगायचं धाडस सुद्धा आम्ही उद्धवजींना केलेलं आहे की तुम्ही याच्यापासून फारकत घ्या आणि शिवसैनिकांना बळ द्या, एवढी आमची भूमिका आहे.